अमरावती शहराला हादरून सोडणाऱ्या एका गूढ खुनाचा अखेर उलगडा झाला आहे। बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत सापडलेला कुजलेला अवस्थेतील मृतदेह नेमका कोणाचा होता, हा प्रश्न पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरला होता। डीएनए चाचणी, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहितीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेने या थरारक खुनाचा पर्दाफाश केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचा कट मृताच्या पत्नीनेच तिच्या साथीदारासोबत रचल्याचे तपासात समोर आले आहे। पाहूया हा संपूर्ण विशेष रिपोर्ट। 13 मे 2026 रोजी अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला। मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले। या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील बेपत्ता व्यक्तीची माहिती तपासण्यास सुरुवात केली। तपास दरम्यान 31 मार्च 2026 रोजी नोंद झालेल्या एका बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीकडे पोलिसांचे लक्ष गेले। अलीम नगर येथील अब्दुल रियाज अब्दुल अनीस हा घरातून बाहेर पडून परत न आल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती। त्यानंतर डीएनए चाचणी करण्यात आली आणि पाण्याच्या टाकीत सापडलेला मृतदेह हा अब्दुल रियाज याचाच असल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवत शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तांत्रिक पुरावे, गुप्त माहितीदारांचे जाळे आणि विविध डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली। तपासात उघड झालेले सत्य धक्कादायक होते। पोलिसांच्या माहितीनुसार मृताची पत्नी नसरीन बानो हिने तिचा साथीदार शेख इकराम शेख चांद याच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आले आहे। अब्दुल रियाज याला त्याच्या वडिलाच्या घरातून बोलावण्यात आले, त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली। खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ऑटो रिक्षामधून नेण्यात आला आणि वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला। गुन्हे शाखेच्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात शेख इकराम शेख चांद वय 27 वर्ष आणि नसरीन बानो अब्दुल रियाज वय 37 वर्ष या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे। अत्यंत क्लिष्ट आणि कोणताही ठोस धागा नसलेल्या या खुनाच्या तपासात अमरावती गुन्हे शाखेने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा गूढ खून उघडकीस आला आहे। 13 मे रोजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये आपण तांत्रिक पुराव्याच्या आधारे जो मृतक आहे, जी बॉडी अनोळखी व्यक्तीची होती, ती आपण आयडेंटिफाय केली आणि डीएनए टेस्टवरून आपण ह्या सगळ्या गोष्टी रिव्हील केल्या। त्यानंतर टेक्निकल पुराव्याच्या आधारे यामध्ये आपण 2 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। त्यांचा PCR आपण आज घेतलेला आहे आणि आरोपींची जी आहे ती इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पडतील। आता आरोपींकडून आणखीन कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बंद दवाखान्याच्या टाकीत सापडलेला मृतदेह, बेपत्ता व्यक्तीची तक्रार, डीएनए चाचणी आणि त्यानंतर उघड झालेले धक्कादायक सत्य, या संपूर्ण प्रकाराने अमरावती शहरात मोठी खळबळ उडवली आहे। पत्नी आणि तिच्या साथीदारावर खुनाचा आरोप सिद्ध करणारे महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी गोळा केले असून तपास अद्याप सुरू आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू।